रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयावरून शिवसेनेचेच नेते संजय निरुपम मैदानात उतरलेत। मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, त्यांना शिकवण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केली। याआधी निरुपम यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीवर विरोध केला होता। राज्यात ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करताना प्रशासनानं मानवी आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवावा, अशी आग्रही मागणी निरुपम यांनी केली। मी आज मंत्री महोदयांनी असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही एक नवीन आदेश द्या, एक प्रेस रिलीज सारखा, की जोपर्यंत 1 महिन्याची नोटीस किंवा मुदत पूर्ण होत नाही 12 ऑगस्टचा GR प्रमाणे, तोपर्यंत कोणाचाही लायसेन्स किंवा परमिट नाही रद्द झाला पाहिजे, नाही जप्त नाही झाला पाहिजे आणि त्यांना एक संधी दिला पाहिजे मराठी शिकण्याचा। हाच विषय घेऊन आज मी माननीय मंत्री महोदयांशी भेटलो आणि त्यांना असं निवेदन दिलेलं आहे। महायुतीचं सरकार आहे, आम्ही राज्यामध्ये रोजगार बनवणारी लोक आहेत, रोजगार निर्माण करणारी लोक आहोत, रोजगार हिनावून घेणारे लोक नाही, आम्ही रोजगार निर्माण करणारे आहेत। अजूनही आमचं आव्हान आहे, या राज्यामध्ये व्यवसाय करा, धंदा करा, परंतु राज्याची अस्मिता जी आहे, मराठीची अस्मिता, तिचा आदर करा। आम्ही तुमचं स्वागत करू, कुणावरही बेकायदेशीर कारवाई केली जाणार नाही। माझं ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना आव्हान आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना पण सूचना देणार आहे की बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करता कामा नये। मुंबईतल्या मराठी सक्तीचे पडसाद उत्तर प्रदेशातल्या राजकारणातही उमटले। उत्तर प्रदेश निवडणुकाच्या तोंडावर सुरू असलेल्या मुंबईतल्या वादाची दखल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांनी घेतली। मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीला त्यांनी विरोध केला। भाषेच्या राजकारणासाठी उपयोग होऊ नये, भाषेची अट ठेवणं हा घटनात्मक अधिकाराचा भंग असल्याचं ट्विट अखिलेश यादवांनी केलं। अरे क्या बताओ यार, मुझे मराठी नहीं आता। अच्छा, अभी मुंबई में हो गया, बोलते हैं कि जो मराठी बोलेगा वही गाड़ी चलाएगा, कहीं तो लाइसेंस जमा कर लेंगे, 3 महीने के लिए टर्मिनेट कर देंगे और 10-15 हज़ार रुपए की फाइन भरना पड़ेगा। तो क्या बताओ, हम लोग इतना थोड़ी कमाते हैं कि 10-15 हज़ार रुपए की फाइन और लाइसेंस भी 3 महीने के लिए कैंसिल करेंगे। भाई साहब, मराठी नहीं आता मेरे को, तो मलाड सप्ले पे मेरा लाइसेंस ले लिया और 25,000 मांगा है। RTO ने बोला था कि 25,000 दो, लेके जाओ चालाना भर के। लाइसेंस दे दिया है, जमा कर लो। लाइसेंस जमा कर लिया, वो सस्पेंड कर दिया, लाइसेंस सस्पेंड कर दिया। दरम्यान या सगळ्याबाबत संजय राऊतांसह अन्यही काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, आपण त्याही पाहूया। मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे, किती लोक इकडला मराठी धर्म पाळतात, हा तो विषय आणि हा विषय योग्य आहे। इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, मग तो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा संचालक असेल, डायरेक्टर असेल, काम करणारा असेल, कोणी यायचं बाहेरून आणि मराठी भाषेचा अवमान करायचा, फक्त रिक्षा चालकच कशाला? कायदा आहे ना इथे मराठीचा, तो सर्वांना अंमलात आणावा, असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे। अखिलेश यादव जी को मैं यही कहना चाहता हूं कि उत्तर प्रदेश के इलेक्शन के बारे में आप सोचिए, महाराष्ट्र के राजनीति के बारे में मत सोचिए। महाराष्ट्र ये संस्कृति और अस्मिता का ध्यान रखने वाला एक प्रदेश है। आप उस राज्य के, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री थे, आपके पिताजी भी कई सालों तक उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री रह चुके थे। उसके कार्यकाल में आप रोजगार निर्माण नहीं कर सके, इसलिए वो हमारे भाई बहनें जो है ये महाराष्ट्र में आए, हमने उनको स्वीकारा। मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द केलेलं नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। मराठी शिकण्यासाठी संधी दिली, कोणाला आणखी संधी हवी असेल तर देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर नियमबाह्य कारवाई झालेली नसल्याचं परिवहन मंत्र्यांनीही स्पष्ट केलं। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे, तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन
कुठल्याही RTO अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000 इव्हन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे, असं होता कामा नये. कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर RTOचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल.